समान राजकीय सूत्रानुसार किंवा या समान राजकीय उद्देशासाठी शिवसेना मनसेने एकत्र यावं असा एक मतप्रवाह निर्माण झालेला आहे। त्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये बैठकाही झाल्याची माहिती मिळते। शिवसेना भाजप युतीच्या बैठका सुरू असताना पक्षाच्या नेत्यांच्या व्यतिरिक्त या बैठका सुरू होत्या। एका वेगळ्या स्तरावर या बाबतीत बोलणी सुरू होती। शिवसेना भाजपची पहिली बैठक जी संपली त्यानंतरच या घडामोडींना खरं तर वेग आलेला, कारण शिवसेनेला स्पष्टपणे कल्पना आली होती की मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती होणं अशक्य आहे आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी सुरू होत्या। काही फॉर्म्युले किंवा काही प्रस्ताव हे मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये चर्चेत आले। मी अजूनही सांगतोय की नेत्यांमध्ये या बाबतीतली चर्चा झाली नव्हती। एक असा मतप्रवाह किंवा एक असा फॉर्म्युला होता की ज्यानुसार मनसेची नाशिकमध्ये सत्ता आहे, मनसेने शिवसेनेकडे नाशिकमध्ये सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली होती, तर मुंबईमध्ये सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही शिवसेनेला मनसेने दिली होती। मुख्य प्रश्न उरला होता तो दादर माहीम हा मतदारसंघ शिवसेना आणि मनसे या दोन्हीसाठी अत्यंत कळीत आणि अत्यंत प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात शिवसेनेनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपलं कमबॅक केलेलं आहे। मात्र मुंबई महापालिकेत मनसेचे 7 नगरसेवक आहेत। त्यावर चर्चा पुढे सरकू शकली नव्हती। प्रसंगी मनसेनं दादरमध्ये भूमिकेची तयारी दर्शवली होती, मात्र अचानक 3 ते 4 बैठकांनंतर मातोश्रीकडूनच या बैठकांना किंवा या संवादाला प्रतिसाद स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजकीय समझोता किंवा युती करण्यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता आणि अनेकदा हा प्रयत्न झाला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून त्या बाबतीत दुजोरा मिळू शकला किंवा त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही अशी माहिती मिळते। बाळा नांदगावकर हे शिवसेनेत असताना गृहराज्यमंत्री होते, तसंच ते मनसेत आल्यानंतरही त्यांचे शिवसेनेशी अत्यंत स्नेहपूर्ण संबंध राहिलेले आहेत। स्वतः ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मानतात। त्यामुळे या दोन भावांनी एकत्र यावं अशी भावना याआधी त्यांनी अनेकदा व्यक्त केलेली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सत्तेतून रोखण्यासाठी हे दोन पक्ष आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवं घडू शकेल, ही मुंबई महापालिकेची निवडणूक ऐतिहासिक ठरू शकेल असे अंदाज व्यक्त केले। अगदी बरोबर आहे। तसं झालं जर शिवसेना आणि मनसे साथ आले किंवा काही मुद्द्यांवर त्यांच्यात समझोता झाला तर एक वेगळा निकाल दिसू शकतो। दिनेश, या संदर्भात वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।